नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता पुन्हा पावसाचा महिना म्हणजे सुरूच झाला आहे. पाऊस अगदी मस्त पडतोय आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो म्हणजे बाकीची खतं मी काही घालत नाही झाडांना, पण महिन्यातून एकदा मी तुम्हाला सांगेन हळद मी नक्की सगळ्या झाडांना आता घालते. कारण ना मला याचे परिणाम दिसायला लागलेत झाडांमध्ये. आणि आता स्पेशली पावसाळ्यात तुम्हाला सांगू की माती बघा कशी अशी चिकट चिकट होते आणि मातीमध्ये एक बॅक्टेरिया जमा होतो. तर तुम्ही हळद आणि याच्यासोबत थोडासा कापूर जरी घातलात ना, पण खूप जास्त वेळा घालू नका. महिन्यातून फक्त एकदाच तुम्ही असं पाणी घाला हळदीचं. आता हे माझं 5 लिटरचं कॅन आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास मी 1 ते दीड चमचाच फक्त हळद घातले आणि मी सगळ्या झाडांना हे पाणी घालते हळदीचं. आणि याने ना खरंच खूप फरक पडतो आहे. कारण मातीमध्ये जो पण बॅक्टेरिया असतो किंवा कधी-कधी काही माती बघा म्हणजे मातीतल्या मुळे सुद्धा आपली झाडं कधी-कधी खराब होतात. झाडांना बुरशी लागते किंवा जे मिलीबग्स लागतात वगैरे, तर ते सुद्धा ह्याच्याने बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तुम्ही जे हे कडुनिंब आहे, कडुनिंबाची पानं ती उकळवून पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा जर स्प्रे तुम्ही पानांवरती केलात, तर जे पण किडे वगैरे लागतात ना पानांना, तर ते पण लागायचे कमी होतात. तसंच कापूर आहे, म्हणजे अशा आपल्या घरगुतीच इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना, की तुम्हाला एक्स्ट्राचे खूप सारे फर्टिलायझर्स वगैरे किंवा काय असं पेस्टिसाइड्स वापरायची खरंच गरज पडणार नाही. असं नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीनेच आपण आपल्या झाडांची खूप छान प्रकारे काळजी घेऊ शकतो. आणि हे हळदीच्या पाण्याचा तर मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला आहे, खूप चांगला परिणाम मला दिसतो आहे झाडांवरती. आणि एक्झोरा बघा किती छान फुलतोय. फुलं इतकी सुंदर दिसत आहेत ना. इथे प्लॅस्टिकमुळे कसं ना पावसाचं पाणी जेवढं पाहिजे तेवढं झाडांना मिळत नाही आहे. पण तरीही झाडं अशी छान फ्रेश टवटवीत राहतात, कारण हवा येत राहते कंटिन्यू तिथून. पूर्ण पॅक केलेलं नाही आहे. आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते. म्हणजे संध्याकाळी मी जरा बाहेर जाऊन आली. आमच्या इथे जवळच एक मार्के बाजार आहे, तर तिथे जाऊन आली. दिवसातून सकाळी नाही तर संध्याकाळी कुठला तरी एक टाईम तरी थोडंसं पायमोकळं करायला बाहेर जायचं, बाहेरच्या हवेमध्ये फिरून यायचं थोडंसं. असा हा मी स्वतःला आता एक नियम म्हणजे टाकून घेतला आहे. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने खाली जायचं किंवा असंच फेरफटका तरी मारून यायचं. तर त्याच्याने काय होतं, आपल्या पायांची एक वेगळीच म्हणजे मूव्हमेंटसुद्धा होते, बाहेरच्या हवेशी आपला संपर्क येतो आणि त्यामुळे आपल्या मनावरची जे मळब आलेली असते किंवा दिवसभराचा जो घरात बसलेल्याचा कंटाळा आलेला असतो ना, तर तो कुठेतरी कमी होतो. तर रोजच नाही जमत जायला, पण जसं जमेल तसं तरी आपण जायला पाहिजे. तर मी खाली गेली होती आणि त्यानिमित्ताने खाली जाऊन थोडंसं खरेदी होते, कोणी भेटतं, कोणी बोलतं, बऱ्याच गोष्टी होतात. आणि संध्याकाळचं ना पण मला घरातलं वातावरण खूप आवडतं. संध्याकाळी छान मस्त सगळीकडे छान दिवे लावायचे, परत उदबत्ती लावायची आणि धूप लावायचा, गाणी ऐकायची छान. त्यामुळे असं मग फ्रेश वाटतं वातावरण. तर हे ब्लाइंड्स बघा खूप छान म्हणजे मला मिळाले, खूप छान कामात येतात. कारण इथली खिडकी जी अशी पूर्ण ओपन राहायची ना, त्याच्यामुळे कुठेतरी असं हे वाटायचं की सगळं अगदी आरपार दिसतं आणि लाईट्स लागल्यानंतर आणखीन क्लिअर बाहेरचं दिसतं, बाहेरून दिसतं. तर म्हणून ते चांगलं वाटत नव्हतं. तर ब्लाइंड्स खरंच खूप एकदम परफेक्ट मिळाले मला. म्हणजे ज्या गोष्टीची अपेक्षा केली होती ना, त्यापेक्षासुद्धा चांगले ब्लाइंड्स मिळाले. तर चला हे सगळं मी आता आवरते, दिवाबत्ती वगैरे केली आहे आणि मग तुम्हाला भेटते. तर जरा खाली सामान भरायला गेली होती, कारण सारखं सारखं थोडं 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 संपत राहतं आणि मग आपण ब्लिंकिटवरून सारखं मागवत राहतो. तर एमर्जन्सीसाठी ठीक आहे, पण सारखंच मग बघितलं ना प्रायजेसमध्ये खूप फरक पडतो. आता आमच्या इथे जे होलसेल म्हणजे होलसेल नाही म्हणता येणार, पण जे आर के बाजार म्हणून आहे, जसं आपलं ह्याचं असतं काय म्हणतात ते बिग बाजार वगैरे किंवा डी मार्ट, तसं आहे ते. आणि चांगलं आहे की तिथे जास्त करून ग्रोसरीचंच सामान भेटतं. त्यामुळे डी मार्टला जर गेलं ना तर बस म्हणजे फक्त पैसे खर्च करायचंच काम आहे. इतक्या वस्तू असतात की आपण उगाचच नको नको ते पण घेत राहतो. तर म्हणून मी डी मार्टला तर अजिबात जात नाही. ऑनलाईन मागवते जर काय आवडलं त्यातलं तर. पण मग इथे रेग्युलर जे सामान आहे ते इथे भरते. तर आता सध्या जे काही जे असं पेरिशेबल सामान होतं ना ते मी घेऊन आली आणि बाकी ते होम डिलिव्हरी करतात. तर त्याच्यामुळे ते टेन्शन नाही राहत की सामान घेऊन या. तर मी सध्या ना मीसचं वापरते.
म्हणजे हे निष्ठाला पाहिजे असतात चीज स्लाईस, ते घेऊन आली. मुलांना काही ना काही लागतं. आपण जरी किती नाही म्हटलं तरी आता ती त्यांचं वय आहे, त्या वयात त्या गोष्टी ते खाणारच, पण तरी ती खूप लिमिटेड खाते, असं खूप जास्त वापर करत नाही. मिक्सच बटर आणले क्यूब्स, कशाला त्यांना लागतात. त्यानंतर हे योगट आहे, ते योगट आणलं. तिला ब्लूबेरी आवडतं तर तिला ब्लूबेरी आणलं, आणि मी एक असंच नॉर्मल आणलं योगट. त्यानंतर दही आणलं, दही संपलं होतं तर हे दही घेऊन येते आणि मग कसं लावून ठेवते, मग ते बरं पडतं. मला मिसचं आवडतं, मिसची क्वालिटी खूप चांगली आहे, म्हणजे ओव्हरऑल पनीर वगैरे सगळं मस्त आहे मिसचं. त्यानंतर माझी तेलाची बॉटल, ॲक्च्युली घ्यायला गेलेली हे तेल, पण सगळं सामान घेतलं. म्हटलं जाऊ दे, परत यायला सारखं पण जमत नाही, म्हटलं घेऊन टाकू. तर हे तेल, आता पूजा वगैरे चालू होतील श्रावणाच्या, तर मग तेल भरपूर लागतं मला, आणि सकाळ संध्याकाळ दिवे पण असतात सगळे, तर तेल जास्त लागतं, तर म्हणून तेल घ्यायला गेलेली, पण सगळं सामान भरलं. त्यानंतर मिस्टचंच हे पनीर आहे, याचे तुम्ही यूज करून बघा. मिल्क मिस्ट प्रोडक्ट्स खरंच चांगले आहेत, मला आवडतं. दुसरी गोष्ट मला भेटल्या चांगल्या, त्या म्हणजे की ह्या बादल्या. माझ्या बादल्या जवळपास, म्हणजे जी बादली मी बाथरूममध्ये यूज करते, म्हणजे लादी पुसायला पण आणि आंघोळीला पण, जवळपास आता मला असं वाटतं 10 वर्ष झाले असतील. म्हणजे लादी पुसायची असेल ती अशी साधीच घेतली होती बघा, जोयच्या असतात ना, जोयच्या बादल्या वगैरे खूप चांगल्या असतात, भरपूर टिकतात. तर माझी जी बादली होती ना आंघोळीची, तिला खरंच 10 वर्ष झाले असतील त्या बादलीला, इतकी ती बादली म्हणजे चांगली होती. आता पूर्ण साईडने अशी तुटली आहे, तर म्हणून मला अशी भक्कमच हवी होती, तर ग्रे कलर घेतला, कारण वॉशरूममध्ये म्हणजे बाथरूममध्ये या सगळं असं व्हाईट ग्रेचंच कॉम्बिनेशन आहे, तर म्हणून अशी घेतली. ही जोयची नाही आहे, काइंड ऑफ पॅटर्न तसं आहे, पण बादली जोयची नाही आहे. ही हिंद झेड म्हणून काहीतरी आहे, पण मस्त आहे, ही क्वालिटी मला आवडते. अशी लवकर खराब होत नाही, तुटत नाही, आणि मोठी आहे बघा साईज, एवढी साईज घेतली, कारण आम्हाला पाणी आंघोळीला जास्त लागतं, मोठी साईज घेतली. आणि ही छोटी लादी पुसण्यासाठी घेतली ही साईज. तर मेन काम झालं. खूप दिवसांपासून बादली जेव्हा आंघोळ करायला जातो ना, तेव्हा दिसते बादली तुटलेली, तेव्हा लक्षात येतं अरे यार बादली आणायची राहिली, म्हणून आता समोर दिसलं तर म्हटलं घेऊ परत राहिलं. कारण आपण कसं ना, घरातल्या काय वस्तू आपण खूप ॲडजस्ट करतो, जाऊ दे थोडंसंच तुटलं आहे ना, पण तुटलं फुटलेलं खरंच घरात काहीच ठेवू नका, त्याने आपल्या घरात खूप सारी नेगेटिव्ह एनर्जी जनरेट होत असते, आपल्याला कळत नाही. तर म्हणून जे पण तुमचं तुटलं फुटलं असेल ना, लगेचच काढा, कोणाला देऊन टाका, डिस्कार्ड करा, पण त्या वस्तू घरात ठेवू नका, त्याने खूप नेगेटिव्ह एनर्जी येते. तर आता ह्या बादल्या आणल्या आहेत, जुन्या बादल्या आहेत, त्या मी काढून टाकणार, ठेवणार नाही. आपण काय करतो, नवीन आणलं ना तर जुनं आपण ठेवतो, कशाला तरी वापरता येईल, कशाला तरी, आणि ते काहीच वापरलं जात नाही, ते लिटरली कितीतरी दिवस तसंच पडून राहतं. तर म्हणून देऊन टाका, वेळीच काढून टाका. बघा, जितकं तुम्ही सामान घरातलं कमी करता ना, तितकं तुमचं घर फ्रेश राहतं, नवीन एनर्जी घरामध्ये येते, आणि जितकं ते सामान जुनं अडकून राहतं ना, तितकी एनर्जी घरात, चुकीच्या नेगेटिव्ह एनर्जी त्या वस्तूसोबत जमा होत राहतात. तुम्ही करून बघा, तुम्ही कुठला पण कोपरा घराचा क्लीन करून बघा, तुम्हाला किती फ्रेश वाटतं, कारण त्या जागेची जी नेगेटिव्ह एनर्जी असते ना, ती निघून जाते, म्हणून फ्रेश वाटतं आपल्याला. तर आता मला तसंच, तर श्रावण महिना आपला 13 तारखेपासून सुरू होणार आहे, तर म्हणून एक करून सगळं साफसफाईचं काम सुरू करायचं आहे. तर जे किचनचं आहे आणि पुसायचं आहे, त्यासाठी तर मी त्या ताईंना बोलवणार आहे, पण आपल्याला मदत तर करावी लागते, किचनसाठी मला करावी लागेल, कारण आपल्याला आपल्या पद्धतीने करायला आवडतं, फक्त मदत म्हणून मग त्यांना बोलवते. आणि बाकी एक कोपरे, म्हणजे एक बॉक्स सगळे क्लीन करायचे आहेत. तर आता बघू, उद्यापासून सुरुवात करणार आहे मी. हे सगळं सामान ठेवते, आणि त्यानंतर मग आता ह्याची काय मी लिंक वगैरे देऊ शकत नाही या सामानाची, कारण ते काय ऑनलाईन तुम्हाला मागवता येणार नाही, तर म्हणून लिंक नाही देऊ शकत, फक्त सांगितलं की काय सामान घेतलं. तर आता ताईंकडून आहे ना, म्हणजे ज्या ताईंकडून मी रेग्युलर बेडशीट्स वगैरे ऑर्डर करते, तर त्यांच्याकडून मी बेडशीट पण 2 मागवले, कारण माझ्या ज्या 2 बेडशीट होत्या मी त्याच रेग्युलर वापरते, आलटून पलटून, त्या धुवून खराब होतात, नंतर खराब तर झाल्या नाही आहेत, पण तरी आपल्याला त्याच बघून पण कंटाळा येतो, तर म्हणून नवीन बेडशीट मागवलेत, नुकत्याच आल्यात, तर त्या पण मी तुम्हाला नंतर दाखवते. पहिले चला जेवण बनवते, चला. तर कुठलं पण सामान आपण आणलं ना, तर पहिले सामान लावून टाकायचं, कारण एकदा जर तिथे रेंगाळत राहिलं ना सामान, तर
थोडे दिवस ते सामान तिथे तसंच पडून राहतं. आणि हे सगळं जे आणलं होते सगळे पेरिशेबल आयटम आहेत, म्हणजे सगळे पनीर वगैरे, दही, तर ते सगळं प्रॉपर जागेवरती गेलेलं बरं. तर फ्रीजमध्ये बघा हा जो वरचा कप्पा आहे ना, इथे मी स्पेशली हे सगळं ठेवते, म्हणजे इकडे तिकडे शोधाशोध होत नाही. ज्या पण अशा गोष्टी आहेत, म्हणजे पनीर म्हणा, चीज म्हणा, बटर म्हणा, दही, तर हे सगळं इथे वरच्या सेक्शनमध्ये ठेवते. म्हणजे इथे कोणालाही काही हवं असेल तर हा सेक्शन ओपन केला तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी मिळतात. तर हे सगळं सामान लावलं, त्यानंतर जेवण बनवलं आणि त्यानंतर आता पुन्हा तुमच्याशी बोलते. मी ज्या बेडशीट्स मागवल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही जी बेडशीट आहे ना, ही आणि ह्याच्यामध्येच ब्लू कलर आहे. तर ह्या 2च बेडशीट्स मी कंटिन्यू वापरते आणि कंटिन्यू वॉशसुद्धा करते. तरी तुम्ही बघत असाल की बेडशीटचा कलर, टेक्स्चर जसंच्या तसं आहे. तर त्या ताईंचं स्वामित्व कलेक्शन आता म्हणजे स्वामित्व कलेक्शन म्हणून त्यांचा बिझनेस आहे आणि त्या ऑनलाईन म्हणजे डिलिव्हरी, होम डिलिव्हरी पाठवतात आपल्याला. बऱ्याचशा ताईंनी घेतल्यासुद्धा असतील त्यांच्याकडून. तर ज्यांनी घेतल्या आहेत त्यांनीसुद्धा तुमचे रिव्ह्यूज नक्की सांगा की तुम्हाला बेडशीट्स कशा वाटल्या. कारण मी तरी स्वतः वापरते, त्याच्यामुळे मला माहिती आहे की खरंच खूप छान आहेत बेडशीट्स. फक्त डिझाईन वगैरे सिलेक्ट करायला मला खूप वेळ लागतो. मला लवकर आवडत नाहीत डिझाईन्स, कलर्स वगैरे. तर म्हणून थोडा वेळ लागतो. जसे येतात तसे ते मला पाठवतात आणि त्यांनी मला एक सांगितलं की रोज नवीन नवीन कलेक्शन येतं. तर त्याच्यामुळे मी ज्या डिझाईन दाखवेन त्याच डिझाईन्स तुम्हाला भेटतील याची शाश्वती नाही. तर त्याच्यामुळे नियर बाय त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला ज्या रेग्युलर असतील ना, तर त्या तुम्हाला फोटोज वगैरे पाठवतील. तर त्यातून तुम्हाला ज्या आवडतात ना, तर त्या तुम्ही घ्या. फक्त मी तुम्हाला सांगते की मटेरियलच्या बाबतीत अगदी निशंक राहा. कारण इतकं छान मटेरियल आहे ना त्यांचं, प्रॉपर जयपूरवरून येतात. आणि तुम्हाला सांगू, या ज्या जयपूरच्या बेडशीट्स आहेत या बाहेर खूप महाग आहेत आणि जशी पाहिजे तशी क्वालिटी मिळतही नाही. मी मागच्या वेळी तुम्हाला जी दाखवली होती, एक बेडशीट मी आणली होती, तर ती बेडशीट मी रिटर्न केली. कारण ओपन केल्यानंतर जो मटेरियल आहे ना, तो अगदी म्हणजे अगदी बेकार मटेरियल होता. म्हणजे मला वाटलंच नाही की हे कॉटन आहे. एकदम मिक्स मटेरियल असतो ना, तसा मटेरियल होता. तर त्याच्यामुळे मला तो काय आवडला नाही आणि प्राईसच्या मानाने तर अजिबातच नाही आवडला. म्हणून शेवटी ताईंनाच मेसेज केला आणि ताईंना म्हटलं, मला प्लीज बेडशीट्सचे फोटोज पाठवा, मला बेडशीट्स पाहिजे आहेत यूज करायला. तर त्यांनी बेडशीट्स पाठवल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला दाखवते की बेडशीट्स मी कुठल्या कुठल्या मागवल्या आहेत. तर बघा, ही पहिली जी बेडशीट आहे ती मी अशी मागवली, असा कलर आहे. मला ना हल्ली आता लाईट कलरचेच आवडतात. तर समजा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर मग पर्याय नाही आहे, तुम्हाला थोड्याशा डार्क कलरच्या घ्याव्या लागतील. पण लहान मुलं नसतील तर मी तुम्हाला सांगते की लाईट कलरच्या बेडशीट्स घ्या. कारण त्याच्यामुळे ना आपली जी रूमची जागा आहे ना ती मोठी दिसते आणि शांत वाटतं. तुमचं बेडरूम अशी जागा आहे की तिथे आल्यानंतर तुम्हाला शांत आणि पीसफुल वाटलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही लाईट कलरच्या बेडशीट्स यूज करा आणि अगदी काय एवढ्या खराब होत नाहीत बेडशीट लगेचच. ज्या बेडशीटचे कलर जातात ना, तर त्या बेडशीट लवकर खराब होतात, म्हणजे अगदी डल दिसतात. पण ह्या अजिबात होत नाही. कारण मी आता खूप यूज करून झाले बेडशीट्स. तर बघा, ह्या अशा, त्याचा पॅटर्न असा आहे, मस्त पॅटर्न आहे, मला आवडला, कलर पण आवडला. म्हणजे एकदम व्हाईटमध्ये पण घेतलं तर मग लगेचच खराब होतात. त्यापेक्षा म्हटलं असा कलर घेऊ, छान दिसेल. बघा, हे साईडचे जे पडदे आहेत किंवा ब्राऊन कलर ह्याच्यासाठी घेतला की थोडंसं फर्निचरला, म्हणजे बेडशीट घेताना सुद्धा मी खूप विचार करते की काहीही घ्यायचं आहे म्हणून घेत नाही मी वस्तू. कुठलीही वस्तू घरासाठी स्पेशली कुठलीही जी वस्तू मी घेते ना, तर त्यात ओव्हरऑल विचार करते की आपलं हे कसं आहे, फर्निचर कसं आहे, आपल्या भिंतींचा कलर कसा आहे, पडदे कसे आहेत, मग त्याच्या हिशोबाने आपण बेडशीट सिलेक्ट करायचे. तर हा जो ब्लूइश ग्रे कलर आहे तर हा पडद्यांचा आहे, त्याच्यामुळे ब्राऊन फर्निचरचा आहे आणि हा बेज क्रीम कलर वॉलला मॅच होतो आणि ब्राऊनला कॉन्ट्रास्ट करतो. त्याच्यामुळे बेडशीट घातल्यावर खूप सुंदर दिसेल. तर ही अशा प्रकारची बेडशीट आहे आणि मटेरियल तुम्हाला सांगू खरंच खूप छान आहे. आता मी ज्या वस्तू सांगते मला खूप चांगलं वाटतं की तुम्ही खरंच विश्वास ठेवता, पण म्हणून माझ्यावरती पण ती एक वेगळीच जबाबदारी असते की बाबा खरंच वस्तू तितकी चांगली असली पाहिजे. आणि आहे, मी तुम्हाला सांगते 100% वस्तू चांगली आहे. तुम्ही वॉश केलंच ना, आता मी तर मशीन वॉशच करते, तरीही कलर वगैरे अजिबात फेंट होत नाही. बघा, अशा प्रकारचे याचे कवर आहेत उशांचे, जे एक ते पॅकिंगमध्ये येतात ना, तर त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे कवर असतात उशीचे. आणि सेकंड थिंग जी मला ताईंनी सांगितली की
तुम्ही तुमच्या बेडची साईज प्रॉपर सांगा. तर माझा हा जो बेड आहे ना, हा 6x6चा बेड आहे. निष्ठाचा जो बेड आहे तो 5x6चा बेड आहे. तर ही 6x6ची जर बेडशीटसाठी मी मागवली तर तिच्या बेडवरती खूप मोठी होते, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त बेडशीट फोल्ड करावी लागते. तर म्हणून मी तिच्यासाठी थोडी छोट्या साईजची बेडशीट घेते की जी तिला परफेक्ट बेडला व्यवस्थित लावता येते. तर असं तुमच्या बेडची प्रॉपर साईज घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही बेडशीट्स ऑर्डर करा, म्हणजे तुम्हाला खूप त्रास होत नाही, खूप कोंबावी लागत नाही बेडशीट आतमध्ये एक्स्ट्रा, किंवा छोटीही पडत नाही. त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या साईजेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या ताई खूप छान एक्सप्लेन करतात, खूप छान समजवतात. वैष्णवी ताई आहेत. तर ज्यांचं बोलणं झालं असेल ऑलरेडी तर त्यांना माहिती असेल. ज्यांना आता बघ, मी विनोदचे मागे भांडी दाखवली होती तर त्याच ताईंकडून मागवलं होतं ते, आणि त्या खूप व्यवस्थित एक्सप्लेन करतात की तुम्हाला काय हवं आहे. फक्त तुम्ही पण प्रॉपर व्यवस्थित सांगा, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित सजेस्ट करतील की काय मागवायचं आहे. तर हा एक कलर मागवला मी कधीही मागवताना ना 2 बेडशीट्स मागवते, कारण तुम्ही एकच मागवलीत आणि मग तीच सारखी धूत राहिलात तर मग ती लवकर खराब होणारच आहे. एक्स्ट्रा असेल ना तर आपण मग आलटून पलटून वापरता येते. किंवा मग मी कधी कधी काय करते, जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा काय करते, दोन्हीकडे सेम पॅटर्न, फक्त कलर वेगवेगळे असे घालते. पण शक्यतो मुलांना थोडेसे डार्क कलर आवडतात पण आणि असावेत पण, कारण काय होतं, लाईट कलर ना ते खूप लवकर खराब करतात, मळवतात. तर म्हणून पण निष्ठाला लाईट कलरच आवडतो, त्याच्यामुळे तिला पण मला तशाच पॅटर्नमध्ये बेडशीट मागवायला लागतात. तर हा दुसरा कलर जो मागवला तो असा आहे बघा. हा असा थोडासा ऑफ व्हाईटमध्ये येतो, कारण याच्यामध्ये ना ग्रीन कलरचा म्हणजे पॅचिंग आहे थोडंसं, तर त्याच्यामुळे हा कलर त्या टोनमध्ये आहे, पण कलर असा लाईटच आहे. म्हणजे इथे मी घातली तरी ही बेडशीट छानच दिसणार आहे. जी ही बेडशीट आहे ग्रीन बघा, जी ऑलरेडी घातलेली आहे त्याच टाईपमध्ये आहे. आणि ही पण बेडशीट फर्निचरला, पडद्यांना, वॉलला, सगळ्याला अशी मॅच होण्यासारखीच आहे. तर असे खूप असे बटबटीत पॅटर्न्स मला बेडशीटचे पण आवडत नाही. असं सोबर कलर पण सोबर असला पाहिजे आणि पॅटर्न जी डिझाईन आहे ती पण अशी नाजूक असली पाहिजे, तरच घातल्यानंतर ती छान दिसते. काही काही डिझाईन्स खूप अशा बटबटीत असतात आणि एकदम खूप जड पण नाही आहे, एकदम हलकी पण नाही आहे, तर त्याच्यामुळे हँडल करायला पण इझी पडतात. तर अशा 2 बेडशीट्स मी मागवल्या बघा. दोन्हीचे कलर मी तुम्हाला दाखवते. हा थोडा असा बेज कलरमध्ये जातो आणि हा ऑफ व्हाईट कलरमध्ये जातो. तर दोन्ही कलर छान दिसतील. दोन्ही बेडशीट्स टाकल्यानंतर मस्त दिसतील बेडवर घातल्यावर. तर पहिले हा मी वॉश करून घेणार आणि त्याच्यानंतर यूज करणार. तर ह्याची प्राईस जी काय आहे ना ती मला ताईंनी ऑलरेडी सांगितली नाही आहे, तर इथे साईडला येईल प्राईस, म्हणजे मी त्यांना विचारून मग साईडला प्राईस टाकेल. तर प्राईस ते तुम्हाला सांगतील. किंवा ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, प्रत्येक बेडशीटचं त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत बेडशीटच्या आणि रोज नवीन नवीन स्टॉक येतो. तर त्याच्यामुळे मटेरियल वाईज कोणाला जाड हवी असते, कोणाला पातळ हवी असते, परत साईज वाईज फरक पडतो. मग त्याच्यामुळे मी जर तुम्हाला प्राईस सांगेन त्याच प्राईसमध्ये तुमची बेडशीट असेल असं नसतं. तर त्याच्यामुळे प्राईस पण सांगणं कधी कधी डिफिकल्ट. काय काय लोक काय करतात की तुम्ही त्यांना त्या प्राईसमध्ये दिलं, मग आम्हाला का तुम्ही अशी प्राईस सांगताय. तर असं नसतं. जशी तुम्ही वस्तू घेताय ना त्या वस्तूनुसार त्याची प्राईस असते. तर म्हणून तुम्ही घेताना व्यवस्थित विचारा. तुम्ही जी वस्तू घेताय त्याची प्राईस वेगळी असू शकते, म्हणून मी प्राईस सांगत नाही आहे. पण तरीही मला त्यांनी सांगितली तर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्लोज करेन, कारण तुम्हाला पण मग आयडिया येईल की कितीपर्यंत आहे. पण मी तुम्हाला सांगू की अशा बेडशीट्स मी मॉलमध्ये बघितलेल्या आहेत आणि लिटरली 2-2 हजारच्या रेंजमध्ये या बेडशीट्स लावलेल्या होत्या. आणि मग म्हणून मी काय घेतला नाही. मला बघूनच ते 2,000ची बेडशीट्स असा विचार केला, पण वस्तू तशी असते ना म्हणून प्राईस पण तशी असते आणि ती टिकते पण तेवढीच. तर चला आता मी पहिले जेवून घेतो आणि त्याच्यानंतर पुढचं सगळं अजून आपल्याला आवरायचं आहे. पण थोडंसं बाहेर जाऊन आलं ना, मी तुम्हाला खरंच सांगते खूप फ्रेश वाटतं. बघा इतर वेळी घरातच असतो तरी पण आपण कधी कधी कंटाळा करतो, असं आळस वाटतो. पण बाहेरून जाऊन आल्यानंतर एक वेगळाच उत्साह येतो करायला. आणि आज मी मस्त भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे करून जेवण. तर आता जेवतो, हे पण आलेत आणि त्याच्यानंतर पुढचं काही असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला. तर ज्या बेडशीट्स मी तुम्हाला आत्ता दाखवल्या ना तर त्यांची प्राईस ₹760 प्लस शिपिंग चार्जेस आहे. तर प्रत्येक बेडशीटला तुम्हाला शिपिंग चार्जेस लागणारच आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे ताईंनी मला सांगितली आहे की कोणीही फोन करू नका, प्रत्येकाने मेसेज करा आणि प्रत्येकाच्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय केला जाईल.
तर मी आता मस्त इथे लता दीदींची गाणी लावली आहेत आणि रोज मी तीच गाणी ऐकते, पण तरीही मला ती इतकी आवडतात आणि कधीच मला बोर होत नाही या गाण्यांनी. खूप मस्त मस्त गाणी आहेत, जुनी गाणी. आणि ही गाणी ऐकता ऐकताना आपलं माइंड पण फ्रेश होतं, कामं पण होऊन जातात. जी दुपारची वगैरे भांडी घासलेली होती ना, तर ती संध्याकाळची, तर ती भांडी मी पहिले सगळी अशी लावून टाकते. भांड्यांच्या स्टँडमधलं ना कुठलंच आधीचं भांडं मी तसंच ठेवत नाही. कारण का होतं, आपण थोडी भांडी आहेत म्हणून पुन्हा वरती त्याच्यावर टाकतो आणि मग आधीची जी भांडी आहेत ना ती सुद्धा सुकत नाहीत आणि आता एक तर थंड वातावरण आहे, तर भांडी लवकर सुकत नाहीत. तर म्हणून वेळच्या वेळी आणि तुम्ही पटकन आवरलत ना, बघा कुठल्याही कामाला ना करायला गेलं ना तर अगदी पटकन होतं. पण आपण कधी-कधी इतका आळस करतो, की ते काम तसंच रखडवून राहतं आणि नंतर आणखीन कामं वाढत जातात. पसारा आणखीन वाढतो. म्हणून वेळेतच तुम्ही काही गोष्टी आवरल्या, ज्या नको आहेत त्या लगेचच टाकून दिल्या. तुमचा पुढचा खूप सारा टाईम त्याच्यामध्ये तुम्ही वाचवता आणि जितकं आपलं घर मोकळं, सुटसुटीत, नीटनेटकं असेल ना, तितकं तुम्हाला काम करायला सुद्धा खूप सारा उत्साह येतो. तर आता ह्यांनी फुलं आणले होते, गजरे आणले होते. तर म्हटलं चला आहेत, आधीचेच डबे होते कारण हे मी घासूनच ठेवले होते आणि 4-5 दिवसाआधीच यांनी फुलं आणले होते. तर म्हणून म्हटलं त्यामध्येच अरेंज करेन. तर पुन्हा त्यांनी हा जो जाईचा गजरा आहे, तर तो पुन्हा आणला होता. तर तो मोगरा, जाई हे सगळं अरेंज करून मी ठेवते फुलं. आणि हे जे डब्बे असतात ना, या डब्यांवरती वरती बघा हे जे म्हणजे बाष्प पाणी जे जमा होतं ना, ते तुम्ही पुसत जा. कारण त्याच्यामुळे ना पुन्हा आतमध्ये ओलावा जातो आणि आपली भाजी म्हणा किंवा फुलं म्हणा लवकर खराब होतात. म्हणून तुम्ही जेव्हा हे डब्बे उघडता ना, डब्याच्या वरती झाकण जे आहे, झाकणावरती जे पाणी जमा होतं ना, ते पूर्ण कोरडं करा. त्याच्यामुळे तुमची आतली जी वस्तू आहे किंवा फुलं आहेत, तर ती जास्तीत जास्त दिवस टिकतील. तर आता गजरा बघा, जो आधीचा गजरा होता ना, तो म्हणजे 4-5 दिवसाआधीचा गजरा खूप फ्रेश आहे. पण आत्ता जो आज मिळालेला गजरा आहे ना, तो इतका खास नव्हता. तर म्हणून मग मी म्हटलं, की जसं असेल म्हणजे जशी फुलं मिळतील किंवा जसे गजरे मिळतील, तर जी चांगली आहेत ती मी ठेवते आणि जी लवकर वाटतात खराब होतील, तर ती मी पहिले यूज करून घेते. तर आता हे पण सगळं सामान लावून घेते. फुलं आणली आहेत तर तर वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवलीत ना, तुमचं खूप सारं काम वाचतं, पैसे वाचतात आणि वेळही वाचतो. कारण हीच फुलं जर अशाच पिशव्या फ्रीजमध्ये ठेवल्या, तर त्यातली बरीचशी काही फुलं खराब होऊ शकतात आणि नंतर आपल्याला काही गोष्टी करायला कंटाळासुद्धा येतो. त्या फ्रीजचा हा जो सगळ्यात खालचा सेक्शन आहे ना, हा मी फक्त आणि फक्त फुलांसाठी ठेवलेला आहे. तर इथे बाकी काहीही सामान ठेवत नाही. त्याच्यावरचा जो सेक्शन आहे तो मी भाज्यांसाठी ठेवला आहे. तिथे सगळ्या भाज्या वगैरे असतात. आणि बघा फ्रीज म्हणजे आता हा फ्रीज ना मी मोठा घेतलेला आहे. आता झालं याला 1 वर्ष झालं फ्रीजला. पण तरीही इतकं बरं पडतं ना, की पहिला जो फ्रीज होता तिथे मी जो फ्रीझर होता त्याला फ्रीज करून घेतला होता. पण खूप म्हणजे प्रॉब्लेम व्हायचे त्याच्यामुळे. तर आता इथे परफेक्ट मला एवढं सगळं ठेवूनसुद्धा बघा इथे जागा किती मोकळी आहे. आणि असलीच पाहिजे, सगळं असं भरभरीत भरू नका पूर्ण फ्रीज. थोडासा रिकामी असू द्या. तर आता सगळं आवरलं आहे, जेवण वगैरे, भांडी आवरली. त्यानंतर हे सगळं इथे एक फडका मारून घेते रात्रीचा. म्हणजे तुमचं किचन जेवढं व्यवस्थित क्लीन असेल ना, तुम्हाला सांगू सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वयंपाकघराकडे बघूनच आपल्याला इतका फ्रेशनेस जाणवतो. आणि तेच जर तुम्ही इथे खूप सारा पसारा, भांडी, बेसिंगमध्ये भांडी असं सगळं ठेवलं असेल ना, तर बघा ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला पुढचं काम करायला उत्साह देत नाही. तर असो, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.